आणि मुले. माझे 2-3 पॉईंट आहेत ते मला फक्त सांगायचे होते. मला ज्यावेळी मम्मीचा फोन आला की मंथनचा एक असा सत्कार समारंभ आहे, मला खूप आनंद झाला. कारण आमचं नातं खूप जुनं आहे. 3रीला असताना प्रदेशाची परीक्षा असायची आणि त्यावेळी मंथन पब्लिकेशनचे पुस्तकं पब्लिश व्हायचे. तर मला आठवतं मी त्यांचे पूर्ण सगळे पुस्तकं घेऊन यायचो आणि दिवसाला 10-10 टेस्ट सिरीज त्यांच्या जे असायच्या ना पुस्तकं संपवून टाकायचो. तर असं म्हणजे जुना परिचय असल्यामुळे मला खूप आनंद झाला. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की मला असं सांगायचं होतं की जनरली जे मुलं सिलेक्ट होतात MPSC UPSC असेल त्यांचं जर आपण प्रोफाईल पाहिलं ना तर एक गोष्ट ध्यानात येते की बऱ्यापैकी जी मुलं आहेत त्यांचं जे लहानपणापासूनचं एक तर ते कॉलेजचे टॉपर, शाळेचे टॉपर असतील, कॉलेजचे टॉपर असतील, ते नसेल तर जे वेगवेगळे एक्झाम होतात, स्कॉलरशिप असेल, मंथनची एक्झाम असेल किंवा MPSC NTSC ह्यामध्ये त्यांचं आधीच कुठेतरी नाव झालेलं असतं. तर मला असं वाटतं ही खूप मोठं म्हणजे आता आमचा काळ वेगळा होता थोडा. आमचे आईवडील शिक्षक होते त्यावेळी बाकीच्या लोकांना अवेअरनेस नव्हती जास्त. शिक्षकांचं असल्यामुळं तेच म्हणायचे एक्झामला बस वगैरे, जास्त मुलं बसत नव्हते. पण आता काळ बदललाय, मुलं पालक सगळे अवेअर झालेत, मुलं अवेअर झालेत. तर सगळ्यांना आता अवेलेबल झाले जे स्पर्धा परीक्षांचे जे असे एक्झाम्स वगैरे असतात. तर मला असं वाटतं जेवढं जमल तेवढ्या अशा एक्झाम्स दिल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की जे आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. जर तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षा वगैरे करायच्या असल्या तर हे सगळ्यात उत्तम माध्यम आहे ज्यातून तुम्हाला ती आयडिया येऊ शकते की आपण खरंच किती टाळायचं. म्हणजे मी पालकांना सांगाल की जर तुमची अशी इच्छा असेल की तुमच्या पाल्याला तुम्हाला MPSC UPSC मध्ये उतरवायचं आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवायचं आहे, तर त्याला जेवढं जमल तेवढ्या आधीपासून आहे ना ते स्पर्धा परीक्षेचे पेपर द्यायला सुरुवात करा. त्यातून तुम्हाला स्वतःलाच आयडिया येईल की खरंच आपल्या पाल्याची तेवढी क्षमता आहे का, बौद्धिक क्षमता आहे का, आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय घेऊ शकाल. आणि तिसरी गोष्ट अशी की आता आम्ही ऑब्झर्वेटरी पाहिली इथं खूप सारं म्हणजे एकदम छान सुंदर काम केलं आहे ते. आणि माझं स्वतः बेसिक फिजिक्स आहे आणि आम्हाला सब्जेक्ट होता ॲस्ट्रॉनॉमी त्यामध्ये. तर त्यामुळे मला ते खूप पर्सनली खूप छान वाटलं. आणि अजून एक सांगायची गोष्ट अशी की जनरली असं असतं की हुशार मुलं आणि मग त्यांनी फक्त स्पर्धा परीक्षाच करावी. तर माझं असं म्हणणं होतं की आता मी जे म्हटलं बेसिक फिजिक्सला होतं, ॲस्ट्रॉनॉमीला होतो, आमचे खूप सारे मित्र आहेत ज्यांना इंटरेस्ट होता ॲस्ट्रॉनॉमीमध्ये. आज ते ऑस्ट्रिया, अमेरिका, जर्मनी इथं ते पुढचं शिक्षण घेत आहेत आणि खूप चांगले पॅकेजेस आहेत, खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं की आता ग्लोबलायझेशनमुळं जे जागतिकीकरण झालंय त्याच्यामुळं करिअरच्या इतक्या वाटा निर्माण झाल्यात. तर मुलांना कोणताही फोर्स न करता मला असं वाटतं की त्यांची जी आवड आहे ती तुम्ही लहानपणापासून ते म्हणजे चेक करा की याची आवड नेमकी कुठे आहे आणि त्यानुसार पुढचा निर्णय घ्या. थँक्यू सो मच.